वेगळे प्लॅन्स असं नाही, पण आम्ही आता इट इज थर्ड सीझन जी आम्ही एकत्र खेळतो आहे आणि आता वी अंडरस्टँड इच अदर्स बॉलिंग. तर माहिती आहे की काय करायचं आणि आम्ही ते जेवढं सिम्पल ठेवता येईल तेवढं सिम्पल ठेवायला ट्राय करतो. ओव्हर कॉम्प्लिकेट करायचं नाही आहे आणि इम्पॉर्टंट आहे की कमीत कमी रन्स द्यायचे एवढाच प्लॅन असतो. चर्चा सच नाही, पण कसं होतं डकवर्थ लुईसचा ह्याचा जोपर्यंत शीट येत नाही तोपर्यंत नक्की अंदाज नाही आहे की नक्की किती स्कोअर चेस करायला येईल. सो जसं ढग आणि हे यायला लागलं होतं आणि लाईट कमी व्हायला लागला होता, अंदाज होता की पाऊस येऊ शकतो. सो कमीत कमी रन्स ठेवायचा हा तर बेसिक प्लॅन होताच आमचा. आणि जेव्हा ॲक्च्युली पाऊस येत होता तेव्हा वी वर होपिंग जस्ट की ॲटलिस्ट 5 ओव्हरची मॅच तरी मिळू द्या आम्हाला, कारण आम्ही त्यांना चांगलं रेस्ट्रिक्ट ऑलरेडी केलं होतं. सो एक्सपेक्टेड होतं की 50 ते 55च्या मध्ये टार्गेट येईल आणि ठीक आहे. म्हणजे या विकेटवरती 10-11 रन पर ओव्हर इज गेटेबल. हा टुर्नामेंट ही खूप छान आहे, एव्हरी इयर इम्प्रूव्ह होत आहे आणि खूप चांगलं वाटतं की यंगस्टर्सला आणि सगळ्या प्लेयर्सना महाराष्ट्रातलं एक्सपोजर मिळतं, ही सगळीकडे बघितली जाते आहे. तर आय एम व्हेरी थँकफुल टू महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अँड रोहित दादा पवार. वेगळा प्लॅन आजचं नाही, पण हेच होतं की कमीत कमी रन द्यायचं. आणि पवनला मी जेवढं खेळलो त्याच्याबरोबर तर मला माहीत होतं की नवीन बॉलर अगेन्स्ट तो जरा लवकर चान्स घेईल आणि सेटल होऊ देणार नाही. सो आय वॉज एक्सपेक्टिंग हिम की तो काहीतरी माझ्या अगेन्स्ट चान्स घेईल. सो मी त्याच्यासाठी प्रिपेअर्ड होतो पहिले. नाही, पिच आणि कंडिशन्सपेक्षा पण विकेट तर चांगलं होतं, डिसेंट. ठीक आहे, थोडंसं रात्री ड्यू आणि हे असल्यामुळे बॅटवर थोडा बेटर बॉल येतो, बट आत्ता वेगळं काही नाही. कमीत कमी रन्स देऊन डॉट बॉल्स आणि मिनिमम रन्स देणं हा मेजर प्लॅन आहे. आणि त्याच्यात बॅट्समनला रन नाही दिले तर तो काहीतरी वेगळं करायला जाईल आणि त्यात विकेट मिळेल. तर आय एम बँकिंग ऑन डॉट बॉल्स मोरलेस. विकेट तर येणार. समज सर तर म्हणजे मी त्यांच्याबरोबर खेळलो पण खूप आहे जेव्हा ते खेळायचे. ते तर माझ्यासाठी कायम हेल्पफुल राहिलेत आणि त्यांनी मला कायम बॅक केलं आहे. आणि त्यांनाही माझी बॉलिंग खूप आधीपासून माहिती आहे. सो त्यांना माहिती आहे माझे स्किल्स काय आहेत. सो ते मला कायम तेच सांगत आलेत. आणि इवन साई सरांबरोबर पण आत्ता जे काय मी आहे तर त्यांनी मला तेच सांगितलं की बॅक युअर स्किल्स आणि त्या गोष्टी 100% शुअर आहेस त्या बिंदास कर. फॉलोइंग दॅट प्रोसेस ओनली. 2 आउट ऑफ 2 चांगली गोष्ट आहे, खूप छान आहे. बट इट इज अ लाँग टुर्नामेंट आणि अजून 8 मॅच आहेत. सो ऑब्व्हियसली हॅपी मूड आहे टीममध्ये. पण ठीक आहे, म्हणजे 2मध्ये 2 जिंकलं. सो इट इज इझियर थोडंसं पुढे बाकीच्यांपेक्षा. बट स्टील वी हॅव टू प्ले 8 गेम्स.